नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करताना आपणास सर्वात मोठा येणारा प्रॉब्लेम म्हणजेच ओ-टी-पीचा. तर बहुतांश महिलांना आपली ई-के-वाय-सी करताना ओ-टी-पीचा प्रॉब्लेम हा येत आहे. तर या ओ-टी-पीविषयीच आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर ज्यावेळेस आपण त्या महिलेची ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस आपण त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकतो, कॅप्चा इथे टाकतो, त्यानंतर मी सहमत आहे आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर ज्यावेळेस आपण क्लिक करतो, तर ओ-टी-पी हा इथे सेंड झालेला आपणास दाखवत आहे. परंतु ओ-टी-पी हा आपल्या मोबाईलवर प्राप्त होत नाहीत. तर याचे काही मुख्य कारणं आहेत. तर ओ-टी-पी न येण्याचे कारण म्हणजेच त्या महिलेच्या आधार कार्डला जर मोबाईल लिंक असो किंवा नसो, तरी पण येथे त्या मोबाईल क्रमांकावर ओ-टी-पी पाठवला अशा प्रकारेच आपणास येथे माहिती दाखवली जाईल. तर सर्वप्रथम आपणास काय करायचे आहे, त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते एकदा चेक करायचे आहे. तर त्यासाठी आपणास गुगलमध्ये आधार व्हॅलिडिटी चेक असे सर्च करायचे आहे. त्यानंतर जी काही पहिलीच वेबसाईट येईल त्याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या महिलेचा इथे आपणास आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. येणारा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास इथे मोबाईलच्या पुढे इथे चेक करायचे आहे. तर इथे काय दाखवले जात आहे, नॉट मॅप्ड, म्हणजेच त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक नाही. तर अशाच प्रकारे मी इथे दुसरे स्टेटस तुम्हाला चेक करून दाखवतो. तर या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की इथे मोबाईल आणि मोबाईल नंबरचे जे काही शेवटचे 3 डिजिट असेल ते 3 डिजिट आपणास यामध्ये दाखवले जाईल. म्हणजेच हा जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर आहे. जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक असेल आणि तरी पण आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी जर प्राप्त होत नसेल, तर आपणास सुरुवातीला काय करायचे आहे, आपल्या मोबाईलमधील बॅलन्स एकदा चेक करायचे आहे. कारण की बॅलन्स जर नसेल तर आपणास येणारा जो काही ओ-टी-पी आहे हा ओ-टी-पी यामध्ये प्राप्त होणार नाही. तर यामध्ये काय होतं आहे, आपण ओ-टी-पी तर सेंड करतो, परंतु यामध्ये काय होतं आहे, कधी-कधी यामध्ये थोडासा आपणास वेट करायचा आहे. 3 ते 4 मिनिट. 3 ते 4 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवर निश्चितपणेच ओ-टी-पी येईल. आणि त्याचप्रमाणे आपण जर नवीनच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल, समजा तुम्ही जर आज आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक केलेला असेल, तर आपण आपली जी काही ई-के-वाय-सी आहे, ही ई-के-वाय-सी 2 दिवसांनी करण्याचा प्रयत्न करा. जर आपण आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आज केलेला असेल आणि आपण जर उद्या ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असताल, तर इथून तर आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल, परंतु ओ-टी-पी हा येणार नाही. कारण की माझ्या बाबतीत पण तशा प्रकारे केसेस ह्या बऱ्याचशा प्रमाणात आढळलेल्या आहेत. कारण की बऱ्याच महिलांनी आज मोबाईल नंबर रजिस्टर केलेले आहे आधार कार्डला आणि दुसऱ्या दिवशी के-वाय-सी करण्यासाठी आले असता मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त झालेला नाही. तर 2 दिवसानंतर आपण जर ट्राय केलं तर निश्चितपणेच आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त होईल. जर एकाच वेळेस जर मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त झाला नाही, तर आपणास यामध्ये काय करायचे आहे, परत त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे आणि टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. असे आपणास 2-3 वेळेस करायचे आहे. तर निश्चितपणेच आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त होऊन जाईल. आणि त्याचप्रमाणे ई-के-वाय-सी करताना आपणास अशा प्रकारचा जर एरर येत असेल की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, तर आपण असे समजायचे की आपला जो काही लाभ आहे हा लाभ यामध्ये बंद करण्यात आलेला आहे. आपले हप्ते यामध्ये बंद करण्यात आलेला आहे. आपण या योजनेच्या निकषात बसत नाही, त्यामुळे आपला अर्ज यामध्ये रिजेक्ट केलेला आहे. त्यामुळे आपली ई-के-वाय-सी यामध्ये होणार नाही. जर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.